मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे। संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून बसलेले आहेत। हे मोदी यांना सहन होत नसावे, कारण त्यांचा तसा स्वभाव नाही। राहुल गांधी यांच्यामुळे मोदी यांच्या हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीवर लगाम येणार असल्याचा टोला संजय राऊतांनी मोदींवर लगावलाय। या कायद्याअंतर्गत आता मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात येणार। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा 2024ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत। या कायद्याअंतर्गत आता मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात येणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून बच्चू कडू यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र। बच्चू कडू यांनी आज विधानसभेत बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। दादा भुसे यांच्या चालकाला 25 ते 30 हजार पगार मिळतो, तर जो जनतेची सेवा करतो त्या एसटी चालकाला फक्त 12,000 रुपये पगार दिला जातो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे। आता दीपक केसरकरांशी दिलजमाई नाहीच, कोण म्हणाले पहा। आता काही झाले तरी दीपक केसरकर यांच्याशी दिलजमाई करणार नाही। ते आणि मी एकत्र आलो तर भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नुकसान होणार आहे, त्यामुळे आता आरपारची लढाई निश्चित आहे, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली यांनी दिला आहे। महाराष्ट्राचे राजकारण बिघडण्यामध्ये फडणवीस हे जबाबदार। संजय राऊत, महाराष्ट्राचं राजकारण कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी खराब केलं आहे। या राज्याची संस्कृती सभ्यता याला जर कोणी कायम फासला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी, असं संजय राऊत म्हणाले आहेत। येत्या 2 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। येत्या 2 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पुनरागमन केले। मुंबईत आल्यानंतर टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार। नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल। यानंतर मुंबई विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील आणखी एक राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरे आणि चंद्रहार पाटील हे जवळपास 5 ते 6 तास एकत्र होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील आणखी एक राजकीय डाव टाकणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। अजित पवार गटातून 14 माजी नगरसेवक बाहेर पडण्याच्या तयारीत। अजित पवार गटातून शहराध्यक्षांसह 14 माजी नगरसेवक बाहेर पडण्याच्या खेळीमागे विलास लांडे यांची चाल आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे।